शेतीविषयक 3 अध्यादेश आता विधेयकामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि ते संसदेमध्ये मंजूर झालेले आहे। याच्यावरती विरोधकांनी प्रचंड प्रमाणात गोंधळ केला। राज्यसभेमध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला। विरोधी पक्षांनी कामकाजावरती बहिष्कार टाकला। याच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काही सूचना सरकारला केल्या आहेत आणि ह्या सूचना जर मंजूर झाल्या दुरुस्त्या म्हणजे त्या विधेयकामध्ये तरच आम्ही संसदेच्या कामामध्ये भाग घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे MSPचा मिनिमम सपोर्ट प्राइस, आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत। आधारभूत किंमत म्हणजे काय गोष्ट आहे की एकूण 22 असे शेती उत्पादनं म्हणजे ज्याच्यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि तेलबिया यांचा समावेश होतो, यांचे भाव शासन जाहीर करतं, आधीपासून जाहीर करत आलेलं आहे। आश्चर्य म्हणजे जो कोणी भाव जाहीर करतो स्वाभाविकपणे त्याच्यावर त्याचे खरेदीची एक नैतिक जबाबदारी असते, पण आज तागायत शासनाने कधीही आपण जाहीर केलेल्या शेतमालाच्या खरेदीची जबाबदारी घेतलेली नाही। त्यामुळे पहिलाच मुद्दा निकालात निघतो की जर तुम्ही खरेदी करणार नसाल तर तुम्ही हे भाव जाहीर का करता आहात। दुसरा एक मुद्दा गुलाम नबी आझाद यांनी मांडलेला होता की हे जे जाहीर केलेले भाव आहेत MSP सरकार करायला पाहिजे आणि जर एखाद्या व्यापाऱ्याने MSP पेक्षा कमी किमतीमध्ये शेतमालाची खरेदी केली तर असा कायदा करावा आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करता येतील असा। हा पण पुन्हा एकदा दुसरा भ्रम। पहिली गोष्ट म्हणजे एकूण शेतमालापैकी फक्त 22 प्रकारचे धान्य, कडधान्य, तेलबिया आणि डाळी यांचे भाव शासन जाहीर करतं, इतर शेतमालांचे भाव शासन जाहीर करत नाही। जे भाव जाहीर केलेले आहेत त्याच्याप्रमाणे संपूर्णतः खरेदी कधीही आजतागायत झालेली नाही। जे काही जाहीर झालेले भाव असतील त्यापेक्षा जर जास्त बाजारामध्ये एखाद्या वस्तूचा भाव राहिला तर व्यापारी ती खरेदी करायला तयार होत नाहीत। व्यापारी बाजूला झाले की सरकारवरती ती जबाबदारी येते, प्रत्यक्षामध्ये सरकार पण ते करत नाही। मग परत एकदा शेतकऱ्याला सावकारांच्याच म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्यांच्याच पायाशी जावं लागतं आणि ते मात्र मग जो MSP आहे त्याच्या जवळपासची किंमत ठरवतात आणि खरेदी करतात, म्हणजे जास्त भाव शेतकऱ्याला MSP जाहीर झाल्याच्या नंतर मिळण्याची शक्यता संपते। दुसरे प्रसंग कसा असतो की जेव्हा भाव कोसळतात, म्हणजे डाळीच्या बाबतीमध्ये असं घडलेलं होतं की आधी 200-225 रुपयाच्या पुढे गेलेली डाळ 2016 साली साधारणतः तिची किंमत 30-40 रुपयापेक्षाही कमी झाली। प्रचंड मोठा असंतोष, उत्पादन खर्च भरून निघत नाही म्हटल्याच्या नंतर शासनाने याची MSP जाहीर केली, ती होती 55 रुपयाप्रमाणे। भाव तो कोसळलेले आहेत, कुठलाही व्यापारी 55 रुपयाप्रमाणे खरेदी करायला तयार नाही। सरकारी यंत्रणा ही सगळी डाळ खरेदी करायला अपुरी ठरली। नेहमीच असं घडत आलेलं आहे की जेव्हा MSP जास्त असते आणि बाजारातला भाव कमी असतो, भाव पडलेले असतात, मग सरकारने पुढे यावं। सरकार पुढे येऊ शकत नाही किंवा सरकारच्या यंत्रणेमधले जे दोष आहेत म्हणजे सरकारकडं पुरेसे गोदामं नाहीत, ती मोजण्याची यंत्रणा नाही, ती खरेदी केल्यानंतर द्यायचे पैसे कुठून द्यायचे, चुकारे कसे करायचे ती कुठली यंत्रणा नाही। अशा वेळी सरकारी यंत्रणा हळू काम करते किंवा मग बाकीच्या अडचणी असतात, पोते नाही आहेत, चांगले वजन काटे नाही आहेत। मग अशा वेळी काय होतं की शेतकरी नडलेला असतो, त्यानं अशा वेळी ती डाळ 35-40 रुपयाला व्यापाऱ्याला विकली। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सातबारे घेतले आणि नंतर ह्याच व्यापाऱ्यांनी राजकीय नेत्यांशी आणि व्यापारी दलालांशी सगळ्यांनी मिळून संगनमत करून हीच डाळ शेतकऱ्याकडून घेतलेली त्याच्या सातबाऱ्याच्या नावानं 55 रुपयाला सरकारला विकली। म्हणजे हा 35 रुपयांची डाळ त्यांनी खरेदी केलेली, सरकारी नियमाप्रमाणे 55 रुपये किंमत होती, ती सरकारला कागदोपत्री सगळ्या शेतकऱ्याकडून घेतलेली दाखवली। प्रत्यक्षात शेतकऱ्याला 35 रुपये मिळाले, सरकारी कागदोपत्रामध्ये 55 रुपये दिसले, मधले 20 रुपये ह्या सगळ्या व्यवस्थेनं फुकट बसल्या बसल्या खाऊन टाकले। म्हणजे MSPचे दोन्ही पद्धतीनं उपयोग कधी झाला नाही। जेव्हा भाव पडतात तेव्हाही उपयोग होत नाही, जेव्हा भाव चढतात तेव्हा ते भाव खाली उतरण्याची व्यवस्था ही MSPच करते। म्हणजे एका अर्थाने MSP म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावाला एक अप्पर लिमिट देऊन ठेवलेलं आहे। ते म्हणताना जरी ते किमान म्हणत असले तरी त्याचा नेमका अर्थशास्त्रीयदृष्ट्या उलटा अर्थ निघतो की ह्याच्या पलीकडे त्याची किंमत जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे MSP ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर नसून शेतकऱ्याच्या मार्गातील धोंड आहे, शेतकऱ्याच्या पायातील बेडी आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जो शेतमाल MSPच्या बाहेर आहे म्हणजे सरकारने ज्याची मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जाहीर केलेलं नाही असा शेतमालाचे व्यवहार कसे होत आहेत त्याच्या बाबतीत शेतकरी नाडल्या जात नाही। फळं आहे, भाजीपाला आहे, फुलं आहेत, इतकंच नाही तर शेतीमध्ये न पिकणारे पण शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या कोंबड्या, अंडे, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या ह्या सगळ्याच्या बाबतीत तुमच्या असं लक्षात येईल की कुठेही कोणीही आधारभूत किंमत जाहीर केलेली नसती, तरीही वर्षानुवर्षे ह्यांचे व्यवहार चालू आहेत आणि ह्यांची आधारभूत किंमत जाहीर करा म्हणून कोणीही समोर आलेलं नाही। कुठलाही शेतकरी असं म्हणलेलं नाही की अंड्याचे आधारभूत किमती जाहीर करा,
कुठलाही शेतकरी असं म्हणलं नाही की कोंबड्याच्या किमती म्हणजे चिकनच्या किमती तुम्ही आधारभूत प्रमाणे जाहीर करा. म्हणजे जो शेतमाल MSPच्या बाहेर आहे, फळं आणि भाजीपाला आणि बाकी सगळं, त्याच्या बाबतीमध्ये कधीही तक्रार समोर आलेली नाही. उलट त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की फक्त आम्हाला बाजार खुला करा. हा दुसरा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की समजा जर ही MSP तुम्ही जाहीर केल्याच्या नंतर सरकारने खरेदी करायची आहे आणि सरकारने जर खरेदी करायची असेल, जगातलं कुठलंही सरकार, ते फक्त भारतातलंच नाही, यांच्याकडं इतके पैसे आहेत का? एखादा शेतमाल जेव्हा तुम्ही त्याची किंमत जाहीर करता आणि कुठल्या तरी अडचणीच्या परिस्थितीमध्ये सगळा शेतमाल त्या भावाने तुम्हाला खरेदी करायची पाळी येते, तेव्हा ती सरकार करू शकतं का? जगातलं कुठलंही सरकार अशा पद्धतीनं आपल्या प्रदेशातल्या शेतकऱ्याचा माल त्यांनीच जाहीर केलेल्या किमतीप्रमाणे खरेदी करू शकत नाही. ऊसाचे FRP फेअर अँड रिजनेबल प्राईसची जी किंमत होती आणि प्रत्यक्ष मिळालेली किंमत ह्याच्यामधला जो फरक होता, ती पण रक्कम सरकारने वर्ष 2-2 वर्ष शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकार जर खरेदी करणार असेल तर ते प्रत्यक्षामध्ये करू शकत नाही. जी काय थोडीफार खरेदी करू शकलेली आहे त्याची किंमत सरकारने पुरेशी शेतकऱ्यापर्यंत देऊ शकलेलं नाही. अशा व्यवस्थेमध्ये MSPला फारसा कुठलाही अर्थ राहत नाही. MSPच्या बाबतीतली दुसरी एक अडचण आहे. गुलाम नबी आझाद आणि बाकीचे सगळे लोक त्याचं समर्थन करत आलेले आहेत. बरेच शेतकरी नेते त्याचं समर्थन करतात. ते म्हणजे स्वामीनाथन आयोगामध्ये MSP कशी काढायची? उत्पादन खर्च अधिक 50% नफा. इतकं मोठं गौड बंगाल आहे की मुळात उत्पादन खर्च काढायचा कसा? वातानुकूलित दालनात बसलेले सगळे जे नोकरशा आहेत हे उत्पादन खर्च कसं काय काढणार शेतकऱ्याचा? कुठल्याही मालाचा उत्पादन खर्च हा त्याचा जो निर्माता आहे तोच काढू शकतो, तोच त्याची किंमत ठरवू शकतो. आणि त्याची किंमत प्रत्यक्षामध्ये बाजारामध्ये कशी ठरते की मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे बाजारामध्ये त्या मालाला किती किंमत आहे, त्याप्रमाणे गरज काय आहे, किती माल आलेला आहे, आणि अशा पद्धतीनं कुठल्याही मालाची किंमत ही बाजारात ठरत असते. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये मंत्रालयात बसून कुठल्याही उत्पादनाची किंमत ठरत नाही किंवा ठरवता येऊ शकत नाही. असं असताना फक्त शेतीचीच किंमत MSP तुम्ही उत्पादन खर्च कसं काय काढणार? आणि त्याच्यावरती स्वामीनाथन आयोगाने सुचवलं होतं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा अशा पद्धतीनं एक MSP तयार करण्यात यावी आणि ती शेतकऱ्यांना देण्यात यावी. सगळे याची भलामण करतात. एखाद्या उद्योगामध्ये 50% नफ्याची जर कोणी खात्री देणार असेल तर जगातले सगळे लोक आपले असलेले कामं सोडून फक्त शेतीच करतील. आणि तुम्ही जर खात्री देणार आहात 50% नफा, कुठल्याही उद्योगामध्ये नफ्याची हमी देता येत नसते. नफ्याची हमी देणं म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्रातलं पण कळत नाही हे सिद्ध करणं आहे, आपला मूर्खपणा सिद्ध करणं आहे. नफ्याची जर हमी देता येत असेल तर ती सरकारी नोकरी होऊन बसेल ना. ज्या पद्धतीनं एखाद्या सरकारी नोकरदाराला काम करो किंवा न करो किंवा घरी बसो त्याला विशिष्ट पगार भेटतच असतो. देशाची परिस्थिती कसंही असो, देशावर किती कर्ज असो, त्याला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार पाहिजे असतो, भत्ते पाहिजे असतात, वाढ पाहिजे असते. असं तुम्ही शेतकरी पण समजता आहात का? असाच उद्योग पण असतो का की जगाचं काही हो इतका त्याला नफा भेटलाच पाहिजे? ही अतिशय अशास्त्रीय अशी संकल्पना आहे. त्याच्यामुळे हा जो MSP ठरवण्याचा फॉर्म्युला, हे जे सूत्र स्वामीनाथन आयोगाने समोर आणलेलं आहे ते फक्त नोकरशाही वृत्तीचे लोकच करू शकतात की ज्यांना फक्त आपल्या पगाराशी मतलब आहे. शेती हा म्हणजे नोकरी करणं नाही, शेती हा उद्योग आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आपण असं म्हणतो, तेव्हा ही सगळी जी कृत्रिम संरक्षणं असतात ना ती सगळी आपोआप निघून जातात. म्हणजे जेव्हा आपण खुला बाजार मागतो आहोत तेव्हा आपोआपच MSP नावाची कुठलीही गोष्ट शिल्लक राहत नाही. बाजार जर खुला असेल तर या खुल्या बाजारामध्ये ज्या पद्धतीनं किमती पडतात त्याच पद्धतीने किमती चढतात सुद्धा. आणि ह्या सुगीच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये चांगला त्याला फायदा होणार असेल त्या काळात झालेला फायदा हा ज्या काळात नुकसान होणार आहे त्या काळातलं नुकसान भरून काढण्यासाठी पुरेसा ठरतो. अशा पद्धतीनं मार्केट स्थिरावलेलं असतं. शेवटचा जो मुद्दा आहे की व्यापारी लुटून खातील. सर्वजण असं सांगतात. यापूर्वीसुद्धा खरेदी ही व्यापाऱ्यांकडूनच होत आलेली आहे. आजपर्यंत असं नाही झालेलं. तुमची कुठली व्यवस्था असो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा परवाने हे व्यापाऱ्यांना दिलेले तर व्यापारीच खरेदी करता आहेत. म्हणजे आधीसुद्धा व्यापारीच करत होते, आताही व्यापारीच करणार आहेत. त्यामुळे व्यापारी लुटून खातील ही संकल्पना अतिशय चूक आहे. कॉर्पोरेट कंपन्या लुटून खातील असं म्हणत असणारे हे कबूल करत नाहीत की ते स्वतः जिथे शहरी व्यवस्थेमध्ये वावरतायत, जगतायत, ते सगळं क्षेत्र कॉर्पोरेटच्या हातामध्ये आहे. पण कॉर्पोरेटनी शहरी मध्यमवर्गाला लुटल्याचं एकही उदाहरण नाही किंवा तशी तक्रार समोर येत नाही.
म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या सोयीसाठी कॉर्पोरेट व्यवस्था पाहिजे आहे आणि शेतीसाठी मात्र कॉर्पोरेट व्यवस्था नको आहे. तुमच्या सोयीसाठी तुम्हाला खुलीकरण पाहिजे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा विकास साधता येतो आहे आणि शेतीसाठी मात्र ह्या व्यवस्था त्रासदायक आहे असं तुम्ही म्हणता. हे कसं काय? इतकंच नाही, शेतकरी MSPच्या बाहेरचे जो शेतमाल आहे तो पण आता संरक्षणाच्या शिवायच विकतो आहे. शेतकऱ्याला बाकीचे जे कुटीर उद्योग म्हणतो त्याला सुद्धा कुठलं MSPचं संरक्षण नाही, तरी तो जो व्यवहार चालू आहे. त्यामुळे MSP मिनिमम सपोर्ट प्राईस हमी भाव म्हणजे कमी भाव आहे. उलट हा अतिशय तोट्याचा विषय आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या अध्यादेशामध्ये दुरुस्ती करून त्याच्यामध्ये हमी भावाचा कायदा करण्यात येऊ नये. असं जर केलं तर ते एक शेती व्यवसायासाठी संकट ठरेल. म्हणून अशी आग्रही मागणी शेतकऱ्याकडूनही होते आहे आणि अर्थशास्त्रविषय किंवा अभ्यास करणारे किंवा बाजारविषय व्यापारविषयक मांडणी करणारे सगळेच म्हणतील की हमी भाव हा एक बौद्धिक भूलभुलैया आहे. प्रत्यक्षामध्ये हमी भाव कशाचाच देता येत नसतो.